झी 24 तास, एक पाऊल पुढे। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। रोखठोकमध्ये आपलं स्वागत। दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून आंदोलन होत असताना राष्ट्रपती पुत्र अभिजित मुखर्जी यांनी दिल्लीत जे घडतंय ते गुलाबी थंडीसारखं असून भरमसाठ मेकअप करून डिस्कोथेकमध्ये जायचं आणि त्यानंतर सकाळी कॅन्डल मार्च काढणं ही फॅशन बनली आहे असं वक्तव्य केलं आणि यावर वादंग झाल्यावर त्यांनी माफीही मागितली। पण त्यामुळे बहुतांश राजकारण्यांकडून महिला आणि पुरुष आंदोलकांमध्ये फरक केला जातोय का? तरुणांचा देश असलेल्या भारतात आंदोलक आणि राजकारणी यांच्यात जनरेशन गॅप निर्माण झालेली आहे का? आणि राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आंदोलकांच्या संतापात भर पडू शकते का? हे प्रश्न महत्त्वाचे बनलेत आणि त्यामुळेच यावरच आपण चर्चा करणार आहोत आंदोलन पॅशन की फॅशन या खास कार्यक्रमात। अशा महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे, मात्र त्याआधी दिवसभरात काय घडामोडी घडल्या त्याविषयीचा हा रिपोर्ट। आंदोलन करणं ही फॅशन झाली आहे। महिला पहिल्यांदा डिस्कोत जातात, त्यानंतर मेणबत्त्यांसह आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतात। मेकअप करून रस्त्यावर उतरणाऱ्या या महिला विद्यार्थिनी आहेत की नाही हाच प्रश्न आहे। विद्यार्थी जीवन काय असतं ते मला माहिती आहे आणि एवढ्या वयाच्या महिला विद्यार्थिनी असू शकत नाहीत। दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर दिल्लीसह देशभरात या अत्याचाराविरोधात जनतेचा स्वाभाविक उद्रेक झाला। ही आंदोलनच राष्ट्रपती पुत्र आणि पश्चिम बंगालचे खासदार अभिजित मुखर्जी यांच्या या वक्तव्यानं वादात सापडली आहेत। अभिजित मुखर्जी यांच्या या वक्तव्यानंतर पडसाद उमटले। अभिजित यांच्या या वक्तव्याबाबत त्यांची बहीण शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही आश्चर्य व्यक्त केलं। मुझे नहीं पता कि उन्होंने ऐसे क्यों बोला है और किस कॉन्टेक्स्ट में बोला है, लेकिन जो भी उन्होंने बोला है वो सही नहीं बोला है और उनकी बिहाफ में मैं सबसे अपोलोजाइज करती हूँ कि उन्होंने ऐसा गलत बोला है। आई मीन क्योंकि मैं उसको बचपन से जानती हूँ और हमारा फैमिली वैल्यूज ऐसा नहीं है। देखिए, वो माफी तो उन्होंने ऑलरेडी, आई थिंक मैंने जो अभी हेडलाइंस देख रही थी, उन्होंने माफी ऑलरेडी मांगा है। इन्होंने जो बयान दिया है, इनको तो सार्वजनिक क्षमा मांगना चाहिए देश से। इनको थोड़ी सी भी ये सोच नहीं है कि दिल्ली के अंदर और पूरे देश के अंदर किस प्रकार उस बच्ची के ऊपर जो घटना घटी उसके खिलाफ कितना बड़ा गुस्सा है और कितना बड़ा रोष है सरकार की उस विफलता के बारे में। त्यानंतर बचावात उतरलेल्या अभिजित मुखर्जींनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही केला। मात्र त्यानंतर काहीच वेळात माघार घेत जनतेच्या भावना दुखावणारं वक्तव्य मागे घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। And lot of people got hurt, or the sentiment got hurt because of that word, without knowing that backdrop. Since it has created such a sensation, I withdraw those words unconditionally apologize to all the people who got hurt, their sentiment got hurt because of my utterings. राष्ट्रपती पुत्र अभिजित मुखर्जींनी वक्तव्य मागे घेतलं असलं तरी या निमित्तानं पुरुषी मानसिकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। चर्चेला सुरुवात करण्याआधी रोखठोक प्रश्न जो आहे आजचा तो पहा काय आहे। महिला आंदोलकांचा उद्वेग समजून घेण्यामध्ये राजकारणी कमी पडतायत का? महिला आंदोलकांचा उद्वेग समजून घेण्यात राजकारणी कमी पडतायत का हा आजचा रोखठोक प्रश्न आहे। तुमचं मत मांडण्यासाठी www.facebook/झी24 तासला आपण लाईक करायचं आहे किंवा झी24तास.com वर लॉग इन करायचं आहे। आंदोलन पॅशन की फॅशन हा आजचा आपला विषय आहे आणि त्या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार सर, स्वागत आपलं। आपल्याबरोबर आहेत भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, ज्या काही वेळामध्ये आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आपल्याबरोबर आहेत केतकी थत्ते, अभिनेत्री आहेत ज्या, आणि या विषयावर मत मांडण्यासाठी ते आलेले आहेत। आपल्यालाही स्वागत या चर्चेमध्ये। आणि औरंगाबादहून आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवसरा याही सहभागी झालेल्या आहेत। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि आपल्या सगळ्यांची मतं मला इथे जाणून घ्यायची आहेत। महादेव सर, मला तुमच्याकडेच यायचं आहे आणि पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। मुळात ही आंदोलनं जी आता होत आहेत, राजकारण्यांचा दृष्टिकोन बदलला या आंदोलनांकडे बघण्याचा? नाही, अजिबात नाही। फार जी काही आंदोलन आहेत त्या आंदोलनाच्या विषय गांभीर्यतेने पाहिलं जातं, त्याच्यावर उपाययोजनाही केल्या जात्या।
जातात, परंतु एक कुठेतरी मर्यादाही पडते आणि त्या मर्यादेतून यंत्रणेतून काही गोष्टीमध्ये म्हणजे जाणून बुजून तो विलंब नसतो किंवा दिरंगाई नसते, पण निष्कारण त्याचा काहीच करत नाहीत असं काही आरोप होतो, असं लोक म्हणजे राज्यकर्त्यांवर आरोप केला जातो, पण तो बरोबर नाही. प्रत्येकाने या ज्या ज्या विषयी आंदोलनं झाली, ज्या ज्या घटना घडल्या आणि त्या घटनेचं गांभीर्य चांगल्या सर्व नेत्यांनी राजकारण्यांनी पण व्यक्त केलं की हे अतिशय चुकीचं, हिणकस आणि वाईट घडलेलं आहे, हे असं घडायला नको होतं, हे सगळ्यांनी मिळून याचा प्रतिकार केला पाहिजे. त्यामुळे राजकारणी याच्यामध्ये काही म्हणजे संवेदनाहीन आहेत असं काही नाहीये, त्यांना संवेदनाशीलता फारच आहे. अगदी हे मान्य केलं तरी सुद्धा त्या आंदोलकांशी बोलायला कुणीच आलेलं नव्हतं तिथे, त्यांना कोणीही समजवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. गेले 7 दिवस जर जे आंदोलन ते चाललं होतं तिथे कोणी त्यांच्याशी बोलायला काँग्रेसकडून आलं नाही, सत्ताधाऱ्यांकडून आलं नाही. नाही, या बाबतीत अनेकांनी आपली विधानं केलेली होती, म्हणजे पंतप्रधानांपासून सोनियाजींपासून राष्ट्रपतींपासून सगळ्यांनी, की या बाबतीत हे जे घडलंय हे अतिशय चुकीचं आहे, त्याच्यावर उपाययोजना केली जाते आणि हे पुढे घडू नये या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायला लागेल या दृष्टिकोनातूनही सगळ्या बाबतीत चर्चा झालेली आहे. तशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे एक पाऊल उचलण्याचं ठरवलेलं आहे. आता मात्र मला हाच मुद्दा घेऊन मंगलताईंकडे जायचंय. मंगलताई, आपल्याला असं वाटतं की आंदोलनं गांभीर्यानं राजकारण्यांकडून घेतली जात आहेत, जसं महादेव सर म्हणाले? एकतर काय, महादेव सर काँग्रेसचे आहेत, सत्तेत असलेली माणसं नेहमी त्यांचीच बाजू घेत असतात. ते जेव्हा विरोधी बाकावर बसतील तेव्हा ते माझ्यासारखं बोलायला लागतील आणि म्हणून फार गांभीर्याने न घेतल्याचे जे दुष्परिणाम असतात ते दुष्परिणाम दिल्लीत आपल्याला बघायला मिळतात, देशभर बघायला मिळत आहेत. म्हणजे एखाद्या घटनेचं गांभीर्य किती असावं आणि किती नसावं, मला असं वाटतं की सगळे राजकारणी दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सगळे अशाच पद्धतीचा विचार करतायत, त्यामुळे गांभीर्य नाही असं माझं स्वतः. झी 24 तास, एक पाऊल पुढे.